रंग रंगाने को बेताब, क्यों गाफिल तो रहता है, क्यों मगजूरी करता है, आखिर मरना है मरना है मरना है। जाना एक दिन पंछी पिंजड़े से उड़कर जाना वे, जाना एक दिन पंछी पिंजड़े से उड़कर जाना वे। तूने चाहा रावण बनकर सोने की लंका बनवाओ, तूने चाहा रावण बनकर सोने की लंका बनवाओ। अरे सोने की लंका यही रही, तुझे अमृत कुप फुट मरना है जाना, एक दिन पंछी पिंजड़े से उड़कर जाना वे। लाख माटी के महल बनवाए, आखिर उसमें गड़ना है, लाख माटी के महल बनवाए, आखिर उसमें गड़ना है। बिनती सुन लो इस दासी की, बिनती सुन लो इस दासी की, कुछ तो हरि नाम गाना है। जाना एक दिन पंछी पिंजड़े से उड़कर जाना वे। हा पिंजरा सोडून सर्वांना जायचंय। लाखोंचे रुपये आम्ही एकत्र निर्माण करून मातीचे बंगले बांधतो। त्या मातीमध्ये आपल्याला एक दिवस मातीतून जन्माला आलोय तर मातीतच जाऊन मिळणार आहे। सोन्याचा पिंजरा जरी असेल तरी तो पिंजरा सोडून आपल्याला त्या पाखराला जावं लागतं, जाणार आहे। आपल्याला कितीही जरी असेल तरी सुद्धा मृत्यू आल्यानंतर आपल्याला आहे ते ठेवून जायचंय। असं कधी पाहिलंय का? खूप मोठा बंगला बांधला आणि शेवटची आंघोळ बंगल्यामध्ये झाली, ऐकलं कधी? काही काही तर एवढे हौशी जग असतात ना, एवढे हौशी असतात, झोपून आंघोळ करायचं एवढी सोय करतात, झोपून आंघोळ करायचं। त्यांचं बाथरूम आपल्या पूर्ण घरा एवढं असतं, एवढे काही काही श्रीमंत आहेत। पण शेवटची आंघोळ तिथं होते का दादा? नाही। मी डोळ्यानं पाहिलं माताजी, जेव्हा मृत्यू होतो ना, स्त्री देह असो किंवा पुरुष देह असो, त्यावेळेला शेवटची अंघोळ घराच्या बाहेर काढली जाते। शेवटची अंघोळ इतकं कडक पाणी तापवतात, त्यामध्ये इसवण टाकत नाहीत, एवढं कडक असतं, एवढं कडक असतं की त्याला आपण हात लाव, कारण बायका रडू 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 तापवतात ते पाणी, बोलू बोलू तेवढा वेळ किती तापवत असतील पाणी, बिचारा रडू रडू। कधी कधी खरंही असताना कधी कधी बिचारांनाच माहिती नाही का त्यांचं। आमच्या खरं सांगते, आमच्या नात्यातल्या एका आजोबांचं अंत्यविधीच्या वेळेला रडत असतात ना बायका, आणि काही काही ठिकाणी काही काही माताजींना असं बोलून मोकळं करतात रडणं, तर त्यातलं एक रडणं असं होतं, आमच्या जवळचीच होती, नाव नाही सांगत, नाही तर तुम्ही तिथं जाता ऐका। तर ती असं म्हणत होती, तात्यांचा लई जीव होता, लई जीव होता, तात्या गेले, आता काय करू, कोणाला सांगू, तात्या तात्या तुम्ही गेले, आता मी काय करू, तुम्ही मला मशीन घेऊन देणार होते। आणि मोठ्या मोठ्यानं सांगत होती, कोणाला? त्यांच्या जवळच्यांना ऐकायला जाईन असं, म्हणजे यांनी मशीनीला घेऊन द्यावा तात्यांच्या स्मरणार्थ। म्हणजे आता बोलले का नाही बोलले ते दोघांनाच माहित, पण ही रडू रडू म्हणत होती, तात्या मला मशीन घेऊन देणार होते। मग नेमकं मशीनसाठी रडती का तात्यांसाठी रडती हे काय कोड मला अजून उमजलं नाही। तुम्हाला उमजलं असेल तर मला नक्की सांगा। पण एक आहे महाराज, निस्वार्थ प्रेम या जगाच्या पाठीवरती भगवंत, संत आणि त्यानंतर माता पिता आपल्यावरती करतात। त्यांच्या जाण्यानं आपल्या प्रत्येकाला दुःख असतं महाराज, पण आपला सुद्धा ठिकाणा तोच आहे या स्मशानभूमीमध्ये महाराज। खरी सत्यता तीच आहे, वहां जलाने वाले हजारों थे लेकिन जलने वाला कोई नाही। तिथं जाळणारी सगळी असतात त्या स्मशानामध्ये। खूप मनुष्य फार चांगला असला तर लाखोंना समाज असतो, त्याच्यावरती प्रेम करणारे हजारोंना समाज स्मशानभूमीमध्ये आपण अंत्यविधीसाठी पाहत असतो। पण त्या ठिकाणी सरनात उडी टाकणार एकही नसतं, आणि उडी टाकून तरी करणार काय? उडी टाकून तरी कोणासाठी टाकणार? ज्याच्यासाठी टाकायची होती त्याच्याबरोबर जीवन जगत असताना मला तर एकच वाटतं महाराज, या आयुष्यामध्ये हे वस्त्राप्रमाणे आपलं शरीर
हे दिसतंय ते नष्ट होणार आहे, ही सत्यता माऊली आपल्याला सांगतात. तर आपण चैतन्यमय होण्याकरता एकच केलं पाहिजे, 10वा श्राद्ध नक्की केलं पाहिजे. हिंदू संस्कृतीमध्ये 16 संस्कार आहेत, त्या 16 संस्कारांमधला असणारा हा संस्कार वर्ष श्राद्ध विधी संस्कार हा केलाच पाहिजे. पण तो करत असताना त्याच्या अगोदरची जी मार्मिकता आहे ना, तर आई वडिलांवरती जिवंत असताना प्रेम करणं, त्यांना जे हवंय त्यांना जर पुरणाची पोळी आवडत असेल तर नक्की दिली पाहिजे. त्यासाठी तुम्ही दिवसभर कामाला का जाईना. पण त्यांना जर बटाट्याची भाजी पोळी साधी पोळी आवडत असेल तर तुम्ही तेच द्या, जगाचा विचार करू नका. त्यांना जे हवंय ना, तुमच्याकडे जेवढं आहे, जेवढं तुम्ही प्रेम करू शकता ते नक्की केलं पाहिजे. इतर करण्याची गरज. नंतर लाडू जिलेबीचं जेवण नाही तुमच्याकडं शक्य तर नका करू. सगळ्यांना दिसतंय महाराज की यांनी आयुष्यभर आई होती ना, बाप होता ना, तोपर्यंत यांनी त्यांच्यावरती प्रेम केलं, त्यांना हवं ते दिलं. नंतर दिलं का नाही दिलं ते पाहायला नसतात. म्हणून महाराज आयुष्यामध्ये ही गोष्ट जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा झाला आपला परमार्थ, झाली आपली पंढरीची वारी, झाली आपली आळंदीची वारी. इतर वाऱ्या करण्याची गरज नाही, ही वारी फार महत्वाची महाराज. आणि त्याकरता या वारी करता माझ्या पांडुरंग परमात्म्याला सुद्धा द्वारकेवरून यावं लागलं ना. आज आपण ज्या विठ्ठल माऊली, ज्या माझ्या पांडुरंग माऊलीच्या दर्शनासाठी आपण चाललोय ना, तर फक्त त्या पुंडलिकानं माता पित्यांची सेवा केली होती. त्यांना हवी ती, बरं का. प्रत्येकाच्या माता पित्यांचे विचार वेगळे वेगळे असतात, असं नाही. पुंडलिकाचे आई वडील जसे आहेत तसेच आपल्या प्रत्येकाचे आहेत का? काही काहींचे विचार फार वेगळे असतात. कधी कधी मुलांच्या चांगल्यासाठी असतील किंवा त्यांच्या कशासाठी असतील. पण प्रत्येक म्हणजे माता पिता पुंडलिकाच्या माता पित्यांसारखेच असतील का दादा? कधी कधी माता पिता खूप चांगले आहेत, परंतु मुलं फार विचारांच्या पलीकडे असतात. कधी कधी मुलं फार चांगले असतात, पण आई वडिलांचे विचार तेवढी पातळी पुढे गेलेली असते. त्यामुळे आपण विचार न करता आपण फक्त आणि आपल्या समोरचा विचार करायचे की मी काय करायला हवं. मैं कौन हूँ, मैं आया कहाँ से, मुझे जाना कहाँ है, मैं क्या कर रहा हूँ. मी कोण आहे, मी आलोय कुठून, मला जायचंय कुठे, मी काय केलं पाहिजे. आता ज्या परिस्थितीमध्ये मी आहे, ज्या संकटामध्ये मी सापडलेलो आहे, त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मला कोण सांगेल. तर त्याकरता इतर बाकी दुसरीकडे जाण्याची गरज नाही, तर ग्रंथ हेच गुरु आहेत. आजच्या युगामध्ये आज तुम्ही कुठे शोधायला जाणार. कधी कधी फसवणूक होते महाराज, नाही का. वरी भगवा झाला ना मी, अंतरी वेश केला का मी. अशी परिस्थिती जर आपल्याला जर अनुभवायला मिळाली तर आपण काय करावं. तर त्यासाठी महाराज वाचावी ज्ञानेश्वरी. माऊली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं वाचन केलं म्हणजे साक्षात माऊलींना समोर ठेवून तुम्ही आपली प्रश्न त्यांच्या समोर सादर करत आहेत. हे ग्रंथ हेच गुरु आहेत. आणि ही अवस्था प्राप्त होण्याकरता आपल्याला गरज आहे स्मशानभूमीचं दृश्य पाहण्याची. संकट आल्यानंतर सुखामध्ये देव आठवत नाही, सुखामध्ये आईबाप सुद्धा आठवत नाही, दुःखामध्ये आठवतात महाराज, दुःखामध्ये आठवतात. आपली माणसं आपल्याला दुःखात आठवत, सुखात नाही आठवत. सुखात माणसाला दुसरे आठवतात, जे आपल्यावरती प्रेमही करत नाहीत, त्यांचा आपला तपासही नसतो अशी आठवतात. ज्यांचा आपला लांब लांब पर्यंत काही योग नाही अशी आठवतात. पण या ठिकाणी महाराज आयुष्याचं समर्पण कोणतं आहे. आज मायबाप या असणाऱ्या कुटुंबातील असणाऱ्या या मुलं मुलींना जे दुःख झाले आई वडिला आईच्या जाण्यानं, ते दुःख त्यांनाच काय, पण ज्यांची आई गेली, ज्यांचे वडील गेले, त्या प्रत्येकाला होत असतं महाराज. त्यांना जे दुःख झाले त्या दुःखातून आपण नाही त्यांना सावरू शकत. पण हे जे दुःख आहे ना महाराज आपल्याला होतं, यात नवल नाही. त्यांना झालं यात नवल नाही. पण जगाचा बाप विश्वाचा जनिता जो माझा भगवान परमात्मा आहे, जेव्हा कृष्ण अवतार घेतला त्यावेळेला महाराज त्यांना सुद्धा दुःख झालं. आई म्हणजे काय असते, आईची आठवण, आईचं प्रेम म्हणजे काय असतं, त्यांना सुद्धा दुःख झालेलं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर सांगते. तुम्ही ऐकलं असेल, अनुभवलं असेल. ज्या वेळेला माझा भगवान परमात्मा मथुरेमध्ये आले, असणाऱ्या कंसाचा आणि वध केला, उग्रसेन महाराजांना गादीवरती बसवलं, सगळीकडे आनंदी आनंद झाला. आणि त्यावेळेला महाराज आपले आई आणि वडील उग्रसेन महाराजांकडून महाराज त्यांनाही महाराज कैदेतून सोडवलं. आणि ज्या वेळेला त्यांनाही महाराज कैदेतून सोडवलं तेव्हा सर्व आनंदानं राहायला लागली. आणि एक दिवस देवकी मैयाला वाटलं की जन्माला मी घातलं,
जन्माला मी घातलं कृष्णाला, परंतु मी माझ्या हाताने खाऊ आई म्हणजे काय असते, मी त्याला दूध पाजलं नाही. कसं असतं बाळ, त्याला हाताने मी बोटानं धरून चालायला शिकवलं नाही ना, त्याला रांगायला शिकवलं ना, त्याच्या मागे रांगता रांगता मी स्वतः त्याचा आनंद लुटला. मला काही आई कशी असते, मी आई झाले, परंतु आई कशी असते हे मी नाही सांगू शकत. देवकी मैया म्हणू लागल्या. विचार केला, वसुदेव महाराजांनी सांगितलं, अगं मग आता जे झालं ते झालं, नियतीचा भाग आहे, पण आता मात्र तुला जे प्रेम करता येईल ते तू आनंदाने कर ना. म्हटली मग ठीक आहे, मी आज माझ्या हातानं माझ्या लालाला जेवू घालते. मग त्यासाठी त्यानं पक्वान्न बनवले, स्वयंपाक बनवला. काय आवडत असेल, काय आवडत असेल, आपण आपल्या लेकराला करतोय की नाही, आपल्या लेकरांना करतो. देवकी मैयानं सर्व पक्वान्न बनवले आणि त्यामध्ये गोकुळामध्ये आवडणारे कोणते कोणते पदार्थ होते ते सुद्धा तिनं ताटात मांडले. ताटामध्ये मांडले. बाप असं सुंदर ताट, प्रत्येक पक्वान्नांचा इतका सुंदर सुगंध, इतकं सुंदर ताट भगवंताच्या समोर ठेवलं. भगवंत कृष्ण कन्हैया जेवायला बसले आणि पाणी फिरवलं. एवढ्यामध्ये पाहिलं काय काय बनवले, पाहिलं आणि ताटामध्ये लक्ष केलं तर त्याच्यामध्ये होता लोण्याचा गोळा. लोण्याचा गोळा जेव्हा माझ्या कृष्ण भगवंतांनी पाहिला तर त्या लोण्याच्या गोळ्याकडे पाहता पाहता डोळे भरून आले आणि डोळ्यांतून अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या. काही केल्या रडणं थांबत नव्हतं, काही केल्या रडणं थांबत नव्हतं. एवढ्यामध्ये देवकी मैयानं पाहिलं जेवणाचं ताट काही कमी तर झालं नाही ना, काही पक्वान्नामध्ये काही मिस्टेक तर झाली नाही ना, काही बिघडलं तर नाही ना, काय झालं, काय झालं विचारलं. कृष्णा काय झालं? कृष्ण बोलत नाहीये, बोलत नाही, फक्त रडतोय. आता काय करू, घाबरल्यागत झालं, काय करावं, काय झालं असेल. एवढ्यामध्ये उद्धवजींना बोलवलं. म्हणे तू त्यांचा मित्र आहेस ना, तर विचार ना मग काय झालं म्हणून. उद्धवजी जवळ आले, विचारलं कृष्णा काय झालं, का जेवण करत नाहीयेस तू, का जेवण करत नाहीयेस. एवढ्यामध्ये भगवंत सांगायला आले, उद्धव जा, उद्धव काय सांगू, काय सांगू उद्धव, मोहे ब्रज विसरत नाही. मला त्या ब्रजाची वृंदावनाची आठवण मी विसरू शकत नाही. त्या वृंदावनातल्या माझ्या मैयाची आठवण मी विसरू शकत नाही. माझ्या बाबांना मी विसरू शकत नाही. माझ्या गोपाळांना मी विसरू शकत नाही. एवढं प्रेम माझ्यावरती केलं की सुरुवातीला सकाळी उठल्या उठल्या मला पाहिल्यानंतर त्यांचा दिवस उगवावा, मला तोंडामध्ये घास घालण्याच्या नंतर त्यांनी आपल्या मुखामध्ये घास खावा, मी झोपल्याच्या नंतर त्यांनी झोपावं. एवढं प्रेम, एवढं प्रेम मला कुठेच मिळणार नाही. माझी आई म्हणजे यशोदा मैया एवढं प्रेम करते की आजही माझ्यासाठी वाट बघत असेल. एवढं प्रेम. पण म्हणे तुला जेवायला काय झालं, त्यांचं प्रेम नक्की आहे, पण जेवायला का जेवत नाहीस. म्हणे उद्धव या ताटामध्ये या लोण्याचा गोळा आहे, हा लोण्याचा गोळा माझी मैया रोज मला स्वतःच्या हातानं, एवढे नोकर चाकर असताना, एवढं सगळं असताना माझी मैया तिच्या हातानं मला करत होती आणि तिच्या स्वतःच्या हातानं मला खाऊ घालायची. आजपासून त्या लोण्याच्या गोळ्याकडे पाहिल्याबरोबर मला माझ्या मैयाची आठवण होते. त्या ब्रजामधील आठवण मी विसरू शकत नाही. आज हा लोण्याचा गोळा फक्त आणि फक्त त्यामध्ये मला आज लोण्याचा गोळा दिसत नाही, तर माझी फक्त यशोदा मैया दिसते. काय करू उद्धव, हे ताटातलं अन्न मी नाही जेवण करू शकत. माझी यशोदा मैयाला मी नाही विसरू शकत, नाही विसरू शकत. महाराज जगाच्या बापानं रडावं, ह्या विश्वाच्या जनितानं रडावं, एवढं प्रेम आई आपल्या लेकरावरती करत असते. मग मायबाप जगाच्या बापानं रडावं, तर या ठिकाणी असणाऱ्या या सीतामायाची ही लेकरं आहेत महाराज, या लेकी आहेत, त्यांच्या डोळ्यातले अश्रू त्यांना कसं आईचं प्रेम विसरता येईल. एवढं सोपं आहे का महाराज. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.
या जगामध्ये महाराज सर्व भेटेल, पण आईचं प्रेम भगवंताला रडवतं. या विश्वाच्या मायापती जो आहे, ज्यानं मायेवरती साम्राज्य उभं केलं महाराज, माया ज्याला शिवत नाही त्याला सुद्धा आईच्या प्रेमानं डोळ्यात पाणी येतं. तिथं आपण कोण आहोत महाराज? काय करते ती आई? काय करते? आता ही लेकरं खेळतात ना इकडं तिकडं, बघा त्यांच्या आईचं लक्ष त्या लेकरांवरती आहे महाराज. लहान असो मोठा असो, इथून बसल्या बसल्या उभं राहिले का, बसले का, पडले का. आज आपल्याकडे बघा, आपल्या शरीराला एकही टिचर पडलेलं नाहीये. आपल्याला कुठे जखम, आपलं शरीर बघा, आपल्याकडे बघायचं. मग आपण लहान असताना व्यवस्थित बसत असेल का? नाही महाराज, इकडं पळ तिकडं पळ, इकडं बुट झोळीतून पडलो का कधी? किती विचार करते महाराज ते, किती आपल्याकडे बारकाईनं पाहत असेल. आज आपल्याला तांब्या भरून जर कोणी दिलं तर आपल्याला फार मोठ्यापणा वाटतो, पण त्या आईनं एक नाही, दोन नाही, तीन नाही, कमीत कमी महाराज 11 वर्षापर्यंत तिनं आपल्याला एवढं जोपासलं की नजरेतून बाजूला केलं नाही. त्या आईचं प्रेम कसं विसरू महाराज? म्हणूनच म्हटले महाराज, सबसे बड़ी है माँ जग में, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ जग में, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे, देती है वो दुआ जग में, सबसे बड़ी है माँ. आई सर्वात मोठी असते महाराज. आई जिवंतपणे तर आपल्यावर प्रेम करतेस, परंतु मेल्यानंतर सुद्धा आपल्यावरती प्रेम करते. म्हणून महाराज विसरा सर्वांना, परंतु जन्म देणाऱ्या माता पित्यांना विसरू नका. अनंतोपकार असतात त्यांचे. परमार्थ हाच आहे महाराज. धर्म जोपासणं, धर्माचं रक्षण करणं, धर्म जपण्याकरता आपण जागेवरती राहणं फार महत्वाचं आहे. भगवंत, संत आणि माता पिता यांच्यावरती आपण जेव्हा निस्वार्थ प्रेम करायला शिकू ना, तर इतर परमार्थ करण्याची गरज नाही. या जीवनाचा भरवसा नाहीये. लिप्यते नस पापेन पद्मपत्र मिवांभसः, ज्याप्रमाणे ते कमळाचं फूल पाण्यात राहत आहे परंतु पाण्यापेक्षा अलिप्त आहे, तसं या मानवानं या सृष्टीवरती आल्यानंतर या भौतिक जगामध्ये राहायला पाहिजे, तरच त्याला सुख मिळेल. नाहीतर महाराज फक्त आणि फक्त दुःख आणि नरक आहे. या 84 लक्ष योनीमध्ये आपल्याला पुन्हा 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 फिरावं लागेल. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, यह संसारे खल दुस्तारे, कृपया पाहे पाहि मुरारे. आणि त्याकरता भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मोठा माते. लहानपण जातं खेळता खेळता मायबाप, तरुणपण जातं विषय भोग भोगता भोगता, मग म्हातारपण येतं आजाराच्या दुःखाच्या चिंतेनं खचून जातो. कधी करणार भजन? आपण म्हणतो आज करू, उद्या करू. जर तुळशीला तांब्या भरून पाणी घालायचं असेल साधं साधं, तर म्हणतो जाऊ दे आजच्या दिवस, आता लई घाई कामाची, उद्या टाकी ते, नाही तर एकादशीला करू. काही काही माताजी असंही करतात, रोज टाकतात, पण काही काही एकादशीला टाकतात. काही काही तर महाराज जेव्हा एखादा सणवार असेल, सगळे कोणी पाहत असतील, मग तांब्या भरून हावसानं घासून घुसून निघतील, चका मग घालतील. मी फार संस्कारित आहे. दुसऱ्यानं संस्कारित म्हणणं म्हणजे आपला परमार्थ आहे का महाराज? कोणी पाहतो न पाहतो. महाराज वृंदावन मध्ये गेले होते, रात्री आले. ते मला गाडीत सांगत होते, म्हणे तिथं असणार एक माताजी गृहस्थी आहेत, माझ्या वयाच्या आहेत, त्यांच्या मुलाला मालक वगैरे नाहीत वाटतं, परंतु मुलाला घेऊन वृंदावन धाम मध्ये जंगलमध्ये राहतात. पहाटे 4 वाजता महाराज जेव्हा लाडलीच्या मंदिरामध्ये असणाऱ्या मंगल आरतीला चालले होते, जात असताना गैवर्वन मधून एका बाजूने फार मोठे मोठे कुत्रे होते, तर ते ब्रजवासी म्हटले एकटे तुम्ही इकडे येऊ नका, तुम्ही गावच्या रस्त्यानं जा, गैवर्वन मधून जा, ना एक जंगलचा बी रस्ता आहे. तर ते जात असताना तिथून अचानक एक नामस्मरणाचा आवाज आला, श्री राधा श्री राधा श्री राधा श्री राधा राधा
नामस्मरणाच्या दिशेनं महाराज जायला लागले. रात्री पहाटेचे 4 वाजता. एक कोपी होती आणि त्या कोडाच्या कोपीमध्ये एक माताजी भजन करत होत्या. हे बाहेरच बसले मग. आणि मग त्यांचं पूजन झाल्यानंतर, नामजप झाल्याच्या नंतर जेव्हा बाहेर आले तेव्हा यांनी दर्शन घेतलं. त्या ठिकाणी महाराज या आयुष्याची सार्थकता करत असताना जेव्हा महाराजांनी पाहिलं, मलाही वाटतं मायबाप की आयुष्यामध्ये खरं सुख कोणतं आहे, तर ते राधा नामामध्ये आहे, ते कृष्ण नामामध्ये आहे, ते विठ्ठल नामामध्ये आहे. जे रामदासजी महाराजांनी आपलं आयुष्य, त्यांचा चेहरा बघा, आजही त्यांची मूर्ती आपण डोळ्यांना पाहतो, किती सौंदर्यवान आहेत. परंतु हे सौंदर्य नष्ट होणार हे त्यांना ठाऊक आहे. हे लहानपण खेळता खेळता जाईल, हे तरुणपण शरीरम स्वरूपम नवीनम कलत्रम धनम मेरतुल्यम यशच आरोचित्रम हरिरंग ग्रहे पदमे मन चेन्न लग्नम ततखेम ततकेम ततकेम ततकेम. एक बात पक्के ध्यान में लीजिएगा, यह संसार, यह शरीर निरंतर नष्ट हो रहा है, सदैव नष्ट होते. पण आपल्याला असं वाटतं की माझी सुंदरता आहे ना, ती फार मौल्यवान आहे. पण नाही बाबा, नाही ग. आज जशी तू दिसतेस ना, आज जसे तुम्ही दिसतात ना, तसं उद्या नसणार आहे. काल आपण कसं होतो, आज आपण कसं आहे, उद्या कसं राहणार आहोत. शंकराचार्यजींनी फार सुंदर वर्णन केलं मायबाप. बालस्तावत क्रीडासक्तः तरुणीस्तावत तरुणीरक्तः वृद्धास्तावत चिंतामग्नः परिब्रह्मणे कोपिन लग्नः भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते. तुझं लहानपण जाईन खेळता खेळता, तरुणपण जाईन विषय भोगता भोगता. आता म्हातारपणाचे संकट फार कठीण आहे मायबाप, आणि म्हणून सावध झालं पाहिजे. एक सफेद केस आला ना आपल्या डोक्यावरती, 30 ओलांडलं की तुमचं तरुणपण संपलं, तुमचं प्रौढपण सुरू झालं. तरुणपणाची गुमराई सोडून द्यायची मायबाप. पण आपण काय करतो, काळी मेहंदी आणतो. काळी मेहंदी लावल्यानंतर महाराज केस काळे होते. दादा, पण तुमचं वय, समोरचा मेकअप झाल्यानंतर समोरच्याला वाटेल की 10 वर्ष 5 वर्ष तुम्ही पाठीमागे येताल, फक्त एक तेवढ्या 2-4 तासाच्या मेकअप पुरते. पण रियालिटी मध्ये नाही. म्हणून जुने माणसं म्हणायचे, पोरगी पाहायला जायचं असलं का अचानक जायचं. जुने माणसं म्हणायचे की नाही, ठरवून जायचं नाही, सांगून जायचं नाही, अचानक तिला बघायचं, तिला विना मेकअप शिवाय. जेव्हा तिची खरी ती सुंदरता, ती खरी सुंदरता. नवरी तर कोणती असली मेकअप मध्ये, पार्लर मध्ये नेलं की ती अप्सरादी होऊन दिसत, पण दुसऱ्या दिवशी खरं काय, हे फार महत्वाचं आहे. म्हणून ते जुनं ते सोनं होतं. आज ते जपलं पाहिजे. आपल्याला दुःख कशामुळे, की आपण खरं पाहत नाही, आपण खोट्याच्या आशे मागे जातोय. खरं पाहण्याकरता ज्ञानेश्वरी मातेचं वाचन केलं पाहिजे. या शरीराची खरी स्वरूपता, खरी सुंदरता कशी आहे हे आपण पाहिलं पाहिजे. आणि त्याकरता महाराज मृत्यू डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. या जीवनाचा भरवसा नाही. स्वतः कबीर महाराज फार सुंदर करतात वर्णन. महाराज म्हणतात की स्वतःसाठी महल बांधला, पण आपल्याला खरं जायचंय कुठे, काय होणार या शरीराचं. अपने खातिर महल बनाया, खुद ही जाकर जंगल सोया, हड़ जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी घास के पोली. अपने खातिर महल बनाया, खुद ही जाकर जंगल सोया. महाराज स्वतःसाठी किती बांधलं असावं, परंतु अति नसावं. नको ते करण्यामध्ये आपला वेळ व्यर्थ वाया जाता कामा नये. नको ते करण्यामध्ये कधी कधी महाराज आपलाच वेळ आपण खातो. महाराज स्वतःलाच आपण नष्ट करण्याकरता स्वतःच आपण कामगिरी करतो. कधी कधी महाराज स्वतःच खड्डा करतो, स्वतःच जाऊन पडतो, असंही करतो. आणि म्हणून महाराज प्रेम करताना सावध झालं पाहिजे. प्रेम करावं कुणावरती आणि करू नये कुणावरती. प्रेम करावं, नक्की करावं. परंतु आमची जुनी माणसं म्हणायची, दादा मी ऐकलंय आणि ते अनुकरणात आणण्याचा प्रयत्न करते. प्रेम करायचं, उपकार करायचा आणि रस्त्यावरती ठेवायचा, वाटेवरती ठेवायचा. दादा असं म्हणायचे, खरंय का नाही? का म्हणत होती बरं? एखादी माता माऊली आपल्या घरी आली, तिला आपल्याला वस्त्रदान करायचंय, साडी घ्यायची, तिला लुगडं आपल्याला घालायचं आहे. आपल्याला आनंद वाटला ना ती व्यक्ती आल्यानंतर,
एखाद्या लग्नासाठी आपल्याला जायचे किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी आपल्याला जायचंय, तर त्या ठिकाणी मायबाप आपल्याला वाटलं ना की यांना आपण पाची पोशाख घेऊन गेलं पाहिजे, नक्की घेऊन जा. तुमच्याकडे आहे ना, दिल्यानं वाढत जातं. तुम्ही एक देताल तर 10 हाताने भगवंत तुम्हाला कोणत्या रस्त्याने आणून देईल कळणार सुद्धा नाही, तुमचं घर कसं भरेल कळणार सुद्धा नाही. एखाद्या भुकेलेला तुम्ही एकदा अन्नदान दिलं ना तर तुमचं पंचपक्वान्नाचं ताट भरवण्याचं काम भगवंत करतो. पण ते करत असताना, समोरच्या व्यक्तीला वस्त्रदान करत असताना जर तुम्ही साडी, घरातल्या व्यक्ती आल्यानंतर पाहुणी एखादी आली तिला आपण साडी नेसवून दिली, पण तिनं आपल्याला तिच्या घरी गेल्यानंतर साडी नेसवलीच पाहिजे आणि नाही नेसवली तर रुसून बसायचं, तर हा सगळ्यात मोठं पाप आहे, हा मोठा अपराध आहे. काय अपेक्षा करायची नाही, ते केलं तर खरं पुण्य. आणि म्हणून महाराज ते शिकण्याकरता अध्यात्माची गरज आहे, ते कळण्याकरता अध्यात्माची गरज आहे. आणि ते कळत होतं महाराज. आमच्या माताजींना किती शाळा शिकलेल्या होत्या बरं? आपल्या सीताईंचे किती शिक्षण झालं होतं? किती झालं होतं? ग्रॅज्युएशन, PhD, काही SSC काहीच नव्हतं ना, काहीच नव्हतं ना. पण तिनं जे शिकवलं ते आज तुमच्या सर्वांमध्ये दिसतं का नाही दिसतं? तिच्या लेकरांमध्ये दिसतं का नाही? तिच्याकडे काय होतं महाराज? तिच्याकडे एज्युकेशनचा एक मोठा असणारा अलंकार तिच्याकडे होता, जो आपल्याला वाचून कळत होता, पण तिला ते अनुकरणात आणण्याचा तिनं प्रयत्न केला आयुष्यभर. तिनं ज्ञानेश्वरी ऐकत असताना तिच्याकडे जर लग्न निघालं तर किती ओव्या तिच्या पाठातील त्या जात्याच्या ओव्या होत्या का नव्हत्या? होत्या का नव्हत्या? होत्या तिच्याकडे. त्यांचं एकच होतं महाराज, परमार्थ कोणता आहे? तर आनंदा भाषा आपल्या घरी येतील, आपले लेकरं बाळा एकत्र राहतील, हा संस्कार त्यानं शिकवला. देवाचं दर्शन करावं, माता पित्यांची सेवा करावी, आपल्या लेकीला सांगावं बाई नवऱ्याची सेवा कर, त्यांचं दर्शन घे, इकडं तिकडं सेवा करण्यापेक्षा आपल्या नवऱ्याची सेवा कर, मग तुला काय पाहिजे मग आनंदानं तू उपभोग. ही शिकवत होत्या त्या माता. आताची माता बाई नवऱ्याचंच ऐकायचं, बाकीचं काय तुला घेणं नाही, काय बाकीच्या पंचायती करायच्या नाही. नवरा तुला जे वाटलं ना ते तो नवऱ्याला सांगायचं आणि तेच तो करायचं, बाकीचं करायचं असे सांगणारे महाराज परमार्थ नाही. आणि त्यांचं शिक्षण सुद्धा नाही. पूर्वीच्या काळात म्हणायचे मायबाप, माझी घरामध्ये मी ऐकले महाराज, जेव्हा कुटुंबामध्ये राहत असताना त्यांचं एकच नातं होतं महाराज. काय म्हणायचं त्या सांगू का? माझ्या अंगणात तराचे पाखर अशी वळखू येईना 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 आनंदा भाषांचे लेकर लेकर. अशा म्हणत होत्या का नाही तुम्ही? माझ्या अंगणात तराचे पाखर अशी वळखू येईन आनंदा भाषाचे लेकर लेकर. सिद्धू माझा गोरा ग बाई आदित्य सावळा, बाई नित्यानंद माझा उस बिण्याचा कबोळा कबोळा. असं माझ्या घरामध्ये ऐकताना मी पाहिलं आणि म्हणून मीही तो विचार करते की आपणही त्या पावलाकडे चालत राहावं. आज आम्ही ऐकतोय डीजेवरचे गाणे, ज्यांचा शब्दालाही शब्दाचा मेळ लागत नाही. कशी भावना जागृत होईल महाराज परमार्थाची? जर वैश्विक रूप त्या गीतांमध्ये येत असेल, तुमच्या ऐकण्यामध्ये येत असेल, पाहण्यात येत असेल, मुलं मोबाईल घेऊन बसतात, काय काय ऐकतात देव जाणे, त्यांचं त्यांनाच माहिती, त्यांच्या आयांना पण माहिती. खरे का नाही? आपणच आपल्या लेकरांना बिघडवतो का सुधरवतो हे जिच्या तिच्या आईनं संस्कारित होणं फार गरजेचे त्या करत तिनं ठरवायचं आहे. ते आपल्या आईनं आपल्याला काय शिकवलं, आपण आपल्या लेकरांना काय शिकवलं पाहिजे. आणि या जगामध्ये राहत असताना एक दिवस असा येणार आहे की आपल्याला हे शरीर टाकून जायचे आणि आपण जेव्हा दुसऱ्यांच्या मौतेला जेव्हा जातो, अंत्यविधीला जेव्हा जातो, त्या दिवशी आपण लक्षात घेतलं पाहिजे की मी सुद्धा आता इथं राहणार नाहीये. आज जाते की उद्या जाते, उद्या जाते की नंतर जाते, पण जाणार मात्र नक्की आहे. हा मोबाईल माझ्या बरोबर येणार आहे का? हे गाणे, हा धांगड धिंगा माझ्या बरोबर येणार आहे का? आपण थोर विचारांच्या घरामध्ये जर कोणी सांगत असेल तर ऐकलं पाहिजे मायबाप. कारण प्रेम करणारी माणसंच आपल्याला चांगलं सांगतात, जरी आपल्याला चुकीचं वाटत असेल तरी सुद्धा. कारण ती माणसं आपल्यावरती किती प्रेम करतात सांगू का?
जिवंतपणे तर करतातच करतात, परंतु मेल्यानंतर सुद्धा करतात. साधू संतांचं जसं आपल्यावरती प्रेम आहे ना, पण घराघरामध्ये ते प्रत्येकापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून माता पिता भगवंतांनी बनवले आणि ती माता पिता आपल्यावरती किती प्रेम करतात. बापाचं प्रेम किती असतं महाराज लेकीवर, फार प्रेम. आज आपण माताजी तुम्ही सर्वजण बसलेले आहात, आपल्या प्रत्येकानं आपण आपल्या बापाचं प्रेम अनुभवलंय. कसा असतो बाप. आणि ज्याला संस्कारित योग्य परमार्थिक बापाचं वैभव मिळालं ना, ती मुलगी सगळ्यात श्रेष्ठ. महाराज धन्य माता पिता तयाची. आणि खरं त्या मुलीचं आज जिजामात्यांना आज एवढा मोठा महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्यांच्या वडिलांनी त्यांना काय संस्कार दिले असतील महाराज. कोणते संस्कार. गाणे म्हणण्याचे संस्कार दिले असतील का, घरं फोडण्याचे संस्कार दिले असतील का, घरं जोडण्याचे संस्कार त्या बापानं आपल्या मुलीला दिले. तेव्हा आज माझ्या जिजाऊ आईसाहेबांनी एवढं मोठं विश्वामध्ये हिंदवी स्वराज्य छत्रपतींकडून करून घेतलं. आपण सुद्धा करू शकतो, आपण सुद्धा करू शकतो. आज या माऊलीनं या 5 लेकरांचा सांभाळ करत असताना किती दुःख उपभोगले असतील. पूर्वीच्या काळामध्ये काय स्लॅबची घरं होती का मायबाप यांच्या. जेव्हा लग्न झालं आजीचं त्यावेळेला घरामध्ये स्लॅबचा बंगला होता का इथं. पूर्वीच्या काळात नव्हतेच मायबाप. तरी सुद्धा ज्ञानेश्वरीचं वाचन करत असताना श्रावण महिन्यामध्ये ग्रंथ पारायण चालू असताना या मावल्या एवढं काबाड कष्ट करून सुद्धा ऐकायला जात होते की ना. आज एवढा मोठा सप्ताह होतं, पण आमच्या तरुण मुलींना जायला वेळ नाही महाराज. इकडे तिकडे टाइमपास करीत बसले. ज्या जातात ना महाराज त्या खरंच भाग्यवान आहेत आणि त्यांचं कौतुक घरातल्या माणसांनी केलं पाहिजे. अशी लक्ष्मी, अशी मुलगी, अशी तरुण तडफदार असणारी लक्ष्मी माझ्या घरात आली की जिला सगळ्या संस्कारांचं भान आहे. अशा सासू सासरे तर चांगलेच आहेत महाराज, पण मला असं वाटतं अशा मुली जर घरात आल्या ना तर त्यांनी भाग्य मानायला पाहिजे की अशी मुलगी आताच्या पिढीमध्ये बरं का, तर अशी मुलगी आमच्या घरामध्ये आलेली आहे जी आमच्या कुळाचा उद्धार करणारी आहे. तिचं कौतुक केलं पाहिजे. आणि त्याकरता महाराज नैनम छिंदंती शास्त्राने, शस्त्र या असणाऱ्या आत्म्याला तोडू शकत नाही. हे ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये आहे. या असणाऱ्या ज्ञानामध्ये महाराज सर्व काही मिळेल, परंतु निस्वार्थ प्रेम करणारा आपल्याला मिळणार नाही. या संसारामध्ये सगळं मिळेल पण निस्वार्थ प्रेम करणारं मिळणार नाही. कारण निस्वार्थ प्रेम फक्त भगवंत, संत, माता पिता आपल्यावरती करू शकतात. कधी कधी असं बघायलाही मिळतं महाराज. अनुभवलेली गोष्ट सांगे ना. पती पत्नी महाराज एकमेकाचा फार प्रेम एकमेकावरती. बायको तर म्हणायची माझा मालक सोडून तर मला काही दिसत नाही गो बाई, माहेरी जायला सुद्धा मला वेळ नाही, पण माया मालकाचा डबा सगळं त्यांना व्यवस्थित झालं पाहिजे. आणि दिवसभर महाराज सकाळी उठली का डबा करायचा, संध्याकाळी जर गप्पा मारायला बायकांनी जर आल्या किंवा बसायला जर बोलवलं तर ही म्हणायची बाई मला टाइम नाही तुमच्या संग गप्पा मारायला, मला सकाळी लवकर उठायचंय, माझ्या मालकाचा डबा करून द्यायचा, डबा करायचा. तिचं एवढं डब्यावर जीव. आणि डबा काय करायची, 2 पोळ्या त्या एवढल्या 2 पोळ्या, काहीतरी कोरडी भाजी, चटणी, एवढंच राहायचं. पातळ भाजी. आता पोट कशा, जाऊ द्या तुम्ही माझ्या घरातलेच आहात, मी तुमची जवळची घरातलीच आहे, मला खरं सांगा दादा, पोट कोरड्या भाजीनं भरतं का पातळ भाजीनं भरतं दादा? दिवसभर काम करायचं, काबाड कष्ट करायचे, 2 पोळ्या एवढी भाजी कुठं पोटाला लागणार आहे, कुठं लागन दादा? थोड्या 7-8 पोळ्या असतील, छोट्या असतील तर 7-8 लागतातच, खरं आहे का नाही? ते 2-4 पोळ्यांनी भागत नाही. पण डबा करायचा, 2च पोळ्या एवढ्या बस. एक दिवस हा कामावरती गेला. त्या ठिकाणी महाराज दुपारची वेळ होती, फार कंटाळा आला. त्या 2 पोळ्यांनी का पोट भागत का? पण आता नाही म्हणावा आणि काही म्हणावा, लगेच चालली मी, मला काही घेणं नाही. आजकाल महाराज ही फॅशन झाली महाराज. काही नाही, म्हणजे स्वतःच अवगुण काढले का चालली मी. स्वतःचे काही बोट दाखवलं का इथं तू चुकलीस का लगेच मी चालली, मला काही गरज नाही. मग त्यांनीच पाया पडायचं रिका नसताना मग हे कलियुग वाढले महाराज. त्या ठिकाणी महाराज असणारा त्या व्यक्तीनं काय केलं, जेवण केलं. म्हटले आता फार कंटाळा आलाय. त्याला तंबाखू खायचं व्यसन होतं. म्हटले तंबाखू खाऊ, थोडी जरा फ्रेश मध्ये कामाला लागू. आता व्यसन असतात काही ना मिसऱ्यांचं असतात, इकडल्या नाही सांगत, पण खातात का? अगो बाई का, कबूल केलं, हे फार महत्वाचं. त्या ठिकाणी महाराज मिसरीचं व्यसन असतं, तंबाखूचं व्यसन असतं. थोडंसं कवय ना, बाकी जाऊ मरू, पण थोडंसं हे असतं. तर हा म्हटला की थोडंसं खातो.
बरं वाटण जरा. खिशात हात घातला, तंबाखूची पुडी बाहेर काढली, पण त्यात तंबाखू नव्हती. म्हटले आता काय करावं, म्हटले आता काय करावं, आवड असेल तर सवड होते माणसाला, जे पाहिजे ते. जर एखाद्या आमच्या वारकरी माणसाला आमच्या दादाने जर भजनाचा आवाज ऐकला तिथं जाणार ते, खरंय का नाही. आवड असेल तर सवड माणूस काढतोच काढतो. त्या ठिकाणी मायबाप असणाऱ्या त्या व्यक्तीनं काय केलं, म्हटले तंबाखूची पुडी नाहीये तर म्हटले चला कंपनीच्या रस्त्याच्या पलीकडून टपरी होती, टपरीवर जाऊ, तंबाखू खाऊ, तंबाखूची पुडी घेऊ आणि कामाला लागू. गेला मारा तिथं टपरीवरती, तंबाखूची पुडी दे म्हणे. तो मनुष्य फार, ज्याला व्यापार करायचा ना तो फार त्याच्या तोंडात साखर असली पाहिजे. म्हणजे अवचण्याची पुडी नाही का लागत. काय दिवस झाले, किती दिवस झाले तुम्ही आले नाही राव, असं तसं बोलता बोलता महाराज 5-1 मिनिटाचा वेळ तिथं गेला. म्हटले आता तिकडं जाऊन खायचं तर इथंच खाऊ. त्यांना लगेच तंबाखू काढली. त्यांना ती काय सिस्टीम असते आता मी सांगितले असते, पण ते खात नाहीत, नाही तर सांगितलं असतं. पाहून पाहून माणसाला कळतं, ते खातच नाहीत. तर त्या ठिकाणी महाराज त्यांनी ती तंबाखू काढली ना आता तोंडामध्ये घालणार एवढ्यामध्ये समोर कंपनी होती, शॉर्ट सर्किट झालं, आग लागली. समोर काही क्षणाच्या आत असणाऱ्या त्या आगीनं इतका मोठा आणि स्फोट झाला की त्या अग्नीमध्ये त्याची तंबाखूची पुडी सुद्धा खाली पडली. थरथर काप झाला. काय करावं, इकडं तिकडं पळापळ्या. महाराज लगेच अग्निशमनला फोन वगैरे सगळ्या प्रोसेस. इतका दुपारची संध्याकाळ कधी झाली कळलं नाही महाराज. त्या धगधगत्या ज्वालांमध्ये अग्नीमध्ये महाराज असणारे कर्मचारी जे आतमध्ये होते ना महाराज, ते जळून खाक झाली, काही करता नाही आला. आता बघा मुंबईमध्ये स्फोट झाला होता, 4-5 कंपन्या केमिकलच्या एकामागे एक स्फोट झाला. आमच्या जवळची महाराज, जवळचे असणारी व्यक्ती आमच्यातून सोडून गेली. बघा अशा स्फोटमध्ये महाराज अग्नी पाहत नाही की कोणाला जळायचं, गवत आहे की काय आहे. त्या ठिकाणी महाराज बरीचशी माणसं त्या ठिकाणी अग्नीमध्ये राख झाली. संध्याकाळी हा मनुष्य हा बाहेर होता. संध्याकाळी थकून भागून हा घरी आला, फार नाराज होता. बायकोनं पाहिलं, म्हटले गाडी जरा शांत दिसते. मग आपली शांततेत तिनंही पाणी दिलं. तिनं काही डोक्याला ताप घेतला नाही, कारण चेहरा पाहून बायका नाही का पुढलं डोकं लावतात. अशा बऱ्यापैकी आहे, बरोबर आहे की नाही माताची. चेहरा पाहतात आणि मग आपलं सुरू करतात. पण तिनं पाहिलं गाडी जरा नरम आहे, आपण शांततेत घेतलं पाहिजे. तिनं काय केलं, महाराज विचारलं काय झालं, फार टेन्शन मध्ये, फार दुःख आहे, काय झालंय नेमकं तुमचा, लय चेहरा पडला. म्हटले काय सांगू तुला. पाणी दिलं. म्हटले अहो सांगा तरी मला. म्हटले अगं काय सांगू, आमच्या असणाऱ्या कंपनीला शॉर्ट सर्किट झालं, कंपनीमध्ये आग लागली आणि त्या आगीमध्ये माझे असणारे मित्र होते ना, ते जळून खाक झाले ग, मरून गेले. फार वाईट झालं. ती पण म्हणायला लागली बाई फार ग वाईट झालं. म्हणे फार वाईट झालं, आता किती अवघड झालं. असणाऱ्या त्या आपल्या पलीकडच्या गल्लीमध्ये असणारे गणपतराव होते ते म्हणे ते सुद्धा गेले. म्हणे बाई किती ग अवघड झालं. आई बापाला बिचारा पोरग सुनत निघून गेली, पण पोरग सांभाळतो, स्वतःच्या हातानं करून खाऊ घालत होता. त्या आई बापाला आता किती दिवस अवघड जाते. असं म्हणता म्हणता म्हणे लय अवघड झालं, लय अवघड झालं. असं करता करता तो म्हटला जाऊ दे अगं, काळजी नको करू, आता झालं ते का आपण दुरुस्त नाही करू शकत. पण प्रत्येकी सरकारनं त्या कंपनीनं असणाऱ्या 25 लाख रुपये देण्याचं कबूल केलंय प्रत्येकी. म्हटली 25 लाख रुपये. म्हणे हो 25 लाख रुपये. मग म्हणे तुम्ही काय करत होता. ती म्हणे मी तंबाखू खायला गेलो होतो. म्हणे मड बसवलं त्या तंबाखूचं, तिनं माये 25 लाख रुपये बुडवले गो बाई. म्हणे कोण म्हणतंय. म्हणून महाराज सावध होई बापा. नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगी सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे, दोरे प्राण्या मायेचा बाजार. नाही रे नाही कुणाचे कुणी. 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे. वृद्धपण हे आल्यावरती वैद्य काय करणार. प्राणमायेचा बाजार. नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी. या जगाच्या पाठीवर
कुणी कुणाचं नसतं मायबाप. निस्वार्थ प्रेम आपल्यावरती फक्त भगवंत करतो. आणि म्हणून सावध व्हा दादा. हमने तो उनसे प्यार किया कि जिन्होंने पीठ पीछे खंजर खोप कर कत्ल कर दी हमारी. कि हम इतने गैर गुजरे थे कि मोहब्बत के काबिल भी समझा नहीं. जिनको सर पर रखकर खिदमत की हमने, उन्होंने ही जूते मारे हमें. हर काही हा खरा जीवनाचा सिद्धांत, ही खरी जीवनाची परिभाषा आहे. आणि जो समजून घेईल तोच धन्य महाराज, तोच धन्य. धन्य कोण आहे? जो विठोबाचा दास होतो तो धन्य आहे. जो ही परिस्थिती समजून घेतो तो धन्य आहे. आणि म्हणून महाराज वाचाल तर वाचाल, माता पित्यांची सेवा ही सर्वात श्रेष्ठ सेवा असते. आई आणि बाप ही जगाच्या भौतिक जगामध्ये, या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करतात. निस्वार्थ. तुम्ही पडू नये हे त्यांना वाटतं, तुमचं वाईट होऊ नये हे त्यांना वाटतं. आयुष्यामध्ये हे एवढं मोठं स्थान आहे ना महाराज. आणि त्यासाठी जपलं पाहिजे, थोडंस जपलं पाहिजे. थोडा उजेड ठेवा पण ती जपून ठेवा. अंधार फार झाला आलेच हो निशाणी, तुफान विस्मृतीचे नाती जपून ठेवा. अंधार फार झाला पण ती जपून ठेवा. हा अंधार खूप झालाय. कुठेतरी या नात्यातला निस्वार्थीपणा आपण जपला पाहिजे. तुम्ही जपणारे आहात या ठिकाणी महाराज. ती आई सुद्धा जपत असते आपल्या लेकरासाठी, ते लेकरू सुद्धा जपत असतं महाराज. त्यांना जपलंही पाहिजे. कारण महाराज एक जिवंत घटना सांगेल. पानकाळ्याचे दिवस होते. घनदाट जंगलातून गाडी भरधाव वेगानं चालली होती. कंपनीतून महाराज एक जोडी, आपलं कंपनीतलं काम संपलं आणि तीही निघाली होते रस्त्यानं महाराज. येता येता घाटातून रस्ता होता आणि त्या रस्त्यामध्ये महाराज विजांचा कडकडाट चालू होता. वारं गाडी लुटत होतं. काय करावं? पावसानं महाराज, इतका पावसाला वेग होता, त्या गारांचा पाऊस पडत होता. काच सुद्धा महाराज साफ होणं एवढं सोपं राहिलं. त्या मशीननं सुद्धा महाराज असं साफ केले की लगेच त्या गारा पडायच्या. काय करावं? तेव्हा गाडी एका ठिकाणी अचानक कुणीतरी थांबवल्यासारखं वाटलं, समोर कुणीतरी आल्यासारखं वाटलं. म्हणून त्या असणाऱ्या व्यक्तीनं गाडी थांबवली, ब्रेक दाबला, कुणीतरी आलंय म्हणून गाडी थांबवली. त्या ठिकाणी महाराज गाडी थांबवली तर पाहिलं एक रक्तानं भरलेली महिला काचेवरती तिनं हात लावला होता. गाडी थांबवा, गाडी थांबवा ती म्हणत होती. असणाऱ्या त्या गाडी चालवणाऱ्या त्या व्यक्तीनं गाडी काच व्यवस्थित पाहिलं. ती समोर व्यक्ती रक्तानं भरलेली होती. तिची असणारी त्या गाडी चालवणाऱ्याची मंडळी सुद्धा गाडीत बसली होती. तिनं पाहिलं कोणीतरी बाई आहे म्हणून काच खाली घेतली. तर तिनं हात जोडले, काही करावं, या गाडीमध्ये 5 मिनिटापूर्वी या ठिकाणी माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, दरीमध्ये गाडी कोसळलेली आहे, पण माझं लेकरू गाडीमध्ये आहे, त्याला वाचवण्याकरता मला मदत करा, तुमच्या पाया पडते हो, माझ्या लेकराला एवढं तुम्ही मदत करा म्हणून. तर एवढं म्हटल्यानंतर कोण उतरणार नाही महाराज. घाईघाईनं असणारा तो व्यक्ती उतरला, त्याची बायकोही उतरली. त्या बाईच्या पाठीमागे ही 2 जण चालत होती आणि खरंच 5 मिनिटापर्यंत पुढे गेल्याबरोबर दरीमध्ये गाडी अशी अडकलेली होती. पोरग गाडीमध्ये किन्नर सीटला बसलेलं होतं, सीट बेल्ट लावलेला होता. मग त्या असणाऱ्या व्यक्तीनं काय केलं, व्यवस्थित अंदाज घेऊन त्या ठिकाणी त्या मुलाला ती काच अशी दगडानं फोडली, कारण गाडी लॉक झालेली होती. ती काच अशी हळूहळू फोडली आणि त्या मुलाला काढून घेतलं. काढून घेत असताना आणखी कोणी गाडीमध्ये आहे का हो तो पाहायला लागला. एवढ्यामध्ये ड्रायव्हर सीटवरती कोणीतरी बसलेलं होतं, परंतु ते मेलेलं होतं, गेलेलं होतं. ते जेव्हा त्यानं पाहिलं तेव्हा तो त्या मुलाला घेऊन पटापटा पाठीमागं चालायला लागला. गाडीपर्यंत येता येता बायको म्हणत होती, अहो तिकडं कोणी आणखी होतं का? कोण होतं मला सांगा ना, कोण होतं मला सांगा ना. तुम्ही तर म्हणले कोणीतरी होतं म्हणून, कोण होतं मला सांगा, कोण होतं मला सांगा. परंतु काही शब्द बोलत नव्हता. गाडीमध्ये त्यानं आल्यानंतर आपल्या स्वतःच्या गाडीत त्या पोराला ठेवलं आणि त्या पोराला ठेवून गाडीची किक मारायला लागला आणि गाडी चालू करायला. एवढ्यामध्ये बायकोनं हाताला म्हटले, अहो एकटेच कुठं चालले त्या पोराला, गाडीत आणखी कोण होतं, त्यांनाही आपण वाचू ना, कोण होतं, कोण होतं. तर एवढ्यामध्ये त्यानं फक्त एकच उत्तर दिलं, दुसरं तिसरं कोणी नव्हतं, ते फक्त होतं तर त्या बाळाची आई होती. कोण होतं?
बाळाची आई होती जिनं असणाऱ्या 5 मिनिटापूर्वी त्या असणाऱ्या भरधाव पावसामध्ये जिनं आपली गाडी थांबवली, जिनं काचेवरती हात ठेवून रक्ताचे हात काचेला अजूनही तसेच होते, तिनं हात जोडून प्रार्थना करत होती की माझ्या लेकराला वाचवा, दरीमध्ये माझी गाडी कोसळलेली आहे, काही करा पण माझ्या बाळाला वाचवा. आता मला सांगा, त्या गाडीच्या ड्रायव्हर सीटवरती ती माऊली बसलेली होती, ती मृत पावलेली होती. गाडी थांबवली कोणी? आईनं थांबवली. आई महाराज जिवंतपणे सुद्धा प्रेम करते आणि गेल्यानंतर सुद्धा प्रेम करते. म्हणून मायबाप विसरा सर्वांना, परंतु जन्म देणाऱ्या माता पित्यांना कधीच विसरू नका. म्हणून उपकार तिचे असतात महाराज. हो, हे ज्याला कळेल ना महाराज, त्याने इतर परमार्थ करण्याची गरज नाही. त्या आईसाठी महाराज सगळं करा, पण एवढं विसरू नका, देवाच्या द्वारामध्ये महाराज आई कधीच मिळणार नाही. विसरा सर्वांना. पाण्याहून ती निर्मळ आणि सर्वाहून ती प्रेमळ रे, देऊ नको रे दुःख तिला तो, तिच्यामुळे झाला मोठा रे, जिने जन्म दिला रे तुझला आणि लहानाचा मोठा केला. विसर तू साऱ्या जगाला, विसरू नको तू त्या ममतेला, त्या ममतेला. महाराज त्या आईच्या ममतेला विसरू नका. इतर परमार्थ करण्याची गरज नाही. आणि माऊलींच्या सेवेमध्ये महाराज माऊली आपल्याला एकच सांगतात की बाबा हो, आज आपल्याला दुःख झाले ना, तर महाराज जसं वस्त्र फाटल्यानंतर आपण ते टाकून देतो, नवीन वस्त्र परिधान करतो, तसं असणारा आत्मा हे शरीर टाकून देतो आणि नवीन शरीर परिधान करतो. आपल्या असणाऱ्या आईचा आत्मा आजही आपल्या आपल्या आशीर्वादासाठी, लेकरांसाठी आजही आहे. महाराज आईची सेवा, त्यांचे संस्कार आपल्या समाजामध्ये जोपासले तर लोक म्हणतात कोणाचं मुलगा होते, कोणाची मुलगी होती, त्या आईचं नाव निघतं, त्या बापाचं नाव निघतं. ते संस्कार आपण जोपासायचे, तीच आपल्या आईची सेवा. आणि या ठिकाणी महाराज यथावकाश यथामध्ये माझ्या बालबुद्धीप्रमाणे ही प्रवचनरूपी सेवा करण्याचा प्रयत्न केला. योग्य सदैव सद्गुरूंचा आहे. अयोग्य अभद्र ते माझ्या लेकराच्या बालबुद्धीचे दोष समजून मला क्षमा करा. या ठिकाणी महाराज ही सेवेची असणारी नामस्मरण कीर्तनाची सेवा माझे असणारे किरण दादा, ज्यांच्या असणाऱ्या प्रभुप्रेमानं, त्यांच्या असणाऱ्या या कुटुंबामध्ये असणारे त्यांचं अस्तित्व, त्या अस्तित्वानं या ठिकाणी येण्याचा प्रसंग झाला. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी धन्यवाद करते, आभार मानते. या ठिकाणी आमचे आदरणीय योगेश महाराज, बरोबर ना, बरोबर ना दादाचं ना, सोमनाथ दादा, सोमनाथ दादा या ठिकाणी आमचे आदरणीय उत्कृष्ट मृदुंगम आणि उत्कृष्ट कीर्तनकार सोमनाथजी महाराज, जे आम्ही आमच्या भावाच्या रूपानं ज्यांना पाहतो ते दादा सुद्धा या ठिकाणी आलेले, त्यांचे धन्यवाद गाते, आभार मानते. आणि आपल्या सर्वांची, आमच्या असणाऱ्या दादांची आपल्या या प्रभू प्रेमाच्या निमित्तानं असणारी ही भगवत प्रेमाची ही भेट झाली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद गाते, आभार मानते. आणि रामदासजी महाराजांच्या चरणावरती आणि माझ्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती मी ही असणारी सेवा समर्पित करते आणि माझ्या सेवेला मी पूर्णविराम